मालकांनी सर्व करून पाहिलं पण टायर मार खायचं थांबलं नाही. का थांबलं नाही नक्की बघा. फायदा आहे तुमचा, कारण इको सर्वसाधारण माणसांची गाडी आहे. हे असं का संपते तर तुम्ही म्हणाल अलाइनमेंटला फरक पडला असेल, आणि अलाइनमेंटही व्यवस्थित असेल मग तुम्ही म्हणणार लोअर आर्म खराब झाला असेल, आणि लोअर आर्मही चांगला असेल मग. बघा व्हिडिओ पूर्ण, कारण इको सगळ्यांचा जीव आहे. मध्यमवर्गीयांची गाडी आहे. इनोवा एवढी महाग येते, ती जेवढी माणसं घेऊन जाते इकोही तेवढीच माणसं घेऊन जाते. लक्षपूर्वक बघा, फायदा होईल. कारण मी हे नेहमी काही ना काही शिकत असतो, कारण पूर्ण शिकलेला माणूस आजपर्यंत जगात जन्माला आलेला नाही आहे. हा आहे लोअर आर्म. ह्याचं जर हे बुश गेलं असेल तरीही टायर मार खाणार. आणि हा आहे शॉक ऑब्सर. हा शॉक ऑब्सर आहे. ह्याचा जर माउंट वरचा खराब झाला असला तरीही टायर मार खाणार. ह्याचा स्पिंडल इथे जर आउट असेल तरीही टायर मार खाणार. आता मुद्दा राहिला स्टेअरिंग बॉल जॉईंटचा. हा स्टेअरिंग बॉल जॉईंट आहे. ह्याचा हा एंड खराब झाला असेल तरीही टायर मार खाणार. ह्या स्टेअरिंग बॉल जॉईंटला प्ले असला आवाजही खडखडणार आणि टायरही मार खाणार. आता अलाइनमेंटचा टो व्यवस्थित असला तरीही जर टायर मार खाते, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील मी आत्तापर्यंत सांगितल्या तरीही तुमचं टायर मार खाते. मग मात्र मेकॅनिक अलाइनमेंटवाला त्याचं डोकं चक्रावतं आणि मग तो म्हणतो असं करूया, मग आपण सगळं बदलूया. भाई कधीकधी हे जे व्हील बेरिंग आहे, तुम्हाला जर गाडी चालवताना घरघरत असेल आवाज, गेअरमध्ये गाडी चालवत आहे, कधी रनिंगला न्यूट्रल करा गाडी, आवाज ऐका, जर घरघरत असेल, हे बेरिंग ह्या बेरिंगला जर प्ले असला तरीही टायर मार खाते. प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेला आहे. आणि इकोचं बेरिंग येत नाही सुट्टं, पूर्ण हब घ्यायला लागतो. 2150ला काहीतरी आहे. आता हे सगळे पार्ट मी इकोचे मागवलेत, आता त्याच्यात बसवणार. आणि प्रॉब्लेम कुठेही येऊ शकतो. म्हणून नेहमीच म्हणतो मी की माणसाने नेहमी शिकत राहावे. शिकायला काही अडचण नसते आणि वयाचं बंधनही नसतं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. फेसबुकला असाल तर फॉलो करा, आणि यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करून शेअर करा आपल्या इकोवाल्या मित्राला.